एबी फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे एबी फॉर्म आपण नाही जाऊ दिलो, फॉर्म बाद होतील, आपण बिनविरोध होईल, आपल्या एवढे जागा बिनविरोध अशी बिलकुल काही होणार नाही. अहो सगळ्याचे सगळे एबी फॉर्म आम्ही दिले, फक्त तोच आमच्या बाकी. या बातमीचे प्रायोजक RS मोगले, चाटी गल्ली, सोलापूर. आम्ही जी लाईन होती ती लाईनीची बोट आणि 3 लाख दरवाजा बंद केला. तसं अधिकाऱ्यांनी 3च्या आत जे लाईनीत उभं राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे, उत्तर असं आहे की आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहे. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा काही राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अडवलं. त्यांना मी समजावून सांगायचं आमच्या हातात एक बी फॉर्म आहे, आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे. पोच राहायची की बाकी पोच गोळा करतो. आमच्या हातात एकही बी फॉर्म नव्हता आणि आता आम्ही कसं कशासाठी आहे की आम्ही जर असंच निघून गेलो तर आम्ही एक तरी परत सांगतो, आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभी होती. आम्हाला वाटलं की लाईन कंटिन्यू होईल आणि व्हायला पाहिजे, तर ठीक आहे, नाही झालं तरी तो आवडनंतर घेतील. आता आमचा विषय की एबी फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे एबी फॉर्म आपण जर नाही जाऊ दिलो, फॉर्म बाद होतील, आपण बिनविरोध होईल, आपल्या एवढे जागा बिनविरोध होईल अशी बिलकुल काही होणार नाही. आमचे बी फॉर्म आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोग्यांकडे आम्ही एक फॉर्म देऊन आलो. पोच कोणाकडनंच गेलो नाही. पहिल्यांदा पोच यांच्याकडे घ्यायला हवं आणि बंद करेल. त्यामुळे आमचं पोच आले की आमचा विषय संपून जाईल. ते एकच नाही, सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोच घेतो आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो म्हणले. कुठेतरी सगळे पोच नंतर येतो. पावणे 3 पर्यंत इथे येण्याची वेळ काय यावी आणि तुमच्या लक्षात येत नाही बाबा आम्ही वेळेत आहे आणि पोच घ्यायला आलो, तुम्हाला असं होतं आमचा एबी फॉर्म वेळेत नाही असं विषय गेलेले आहेत का दादा? एवढा उशिरा देत असतात का? 3 ला 5 मिनिट कमी असताना एबी फॉर्म पोच येण्यासाठी आम्ही फॉर्म पोचवतो. असं थोडंच मला सांगा, एवढी मोठी निवडणूक, एवढ्या मोठ्या निवडणूक शेवटच्या 2 मिनिटापर्यंत बेफाम ठेवले जातात का? थोडंच होणार. त्यामुळे आपण सोडून द्या, काही विषय नाही. आमच्या पोच आले की आम्ही पोच मिळाली का दादा? पोच घेतली तुम्ही? अद्याप एकही पोच नाही घेतला, एकही नाही घेतला. सगळ्याकडे पोच घेऊन निघून जाऊ. कुठेतरी नरेटिव्ह सेट आणि तो होत राहते आपण निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असं झाल्यावर त्यांच्याकडे आहे काय मुद्दा? असं काहीतरी मोठ्या प्रमाणावर गोंधळ काय किती वाजता आपण फॉर्म दिले सगळे? आम्ही सगळे विदिन टाइम दादा आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतले. आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा, लाईव्ह आहे. आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आले, त्यांच्या हातात काही बेफॉर्म आले, आमच्या हातात काही बेफॉर्म आले. 1 मिनिट जरी उशिरा गेला असेल ना, आमचं बेफॉर्म स्वीकार नका. पण आमचा बेफॉर्म स्वीकारायचा विषय ना, बेफॉर्म त्यांच्या ताब्यात आहे. आम्हाला पोच बघ इथं नाही, एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेतली. पोच घेऊन निघून जाऊ, पण आम्हाला नाही, कोणालाही त्यांनी पोच दिली नाही. एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला एकही आगवानी पोचच नाही दिलं, कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे. आता आम्ही सगळ्या टेबलला जाणार, सगळे पोचणार, निघून जाणार. मोठ्या प्रमाणावर सगळ्याचे सगळे एबी फॉर्म आम्ही दिले, फक्त पोच आमच्या बाकी. आता लागतील ना, आता यादी लागतील ना. शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी. वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान. 2 BHK प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स. संपर्क मोहन सचदेव. मोबाईल 7020097987. नितेश सचदेव. मोबाईल 8888006692. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स. पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी, प्लॉट नंबर 4 आणि 5, महेश थोबडे नगर, शेळगी, सोलापूर.